हॅलो नमस्ते, मी दीपाली. माझ्या टेस्ट ऑफ होम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मोड आवळा. तर व्यवस्थित चांगले ताजे आवळे घेतलेले. हे आवळा धुवून बारीक चॉप केलेला आहे. हा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे गूळ, बारीक चॉप केलेला आवळा, चवीपुरतं मीठ, गूळसुद्धा व्यवस्थित ठेचून घेतलेला आहे, म्हणजे तो पटकन विरघळला जातो. आवळा जेवढा असेल, सपोज आवळा जर एक मोठा वाटी आवळा असेल तर 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्या अर्धा पट जास्त आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे त्याला जो आवळ्याचा जो तुरटपणा आहे तो थोडासा कमी लागतो आपल्याला. टेस्टला तुरटपणा लागत नाही. गॅस चालू केलाय, पातेलं ठेवलंय. मोड आवळा हा स्टीलच्या पातेल्यामध्येच करायचा आहे. आवळा टाकून घ्यायचा. बारीक गॅस करून हलवून घ्यायचं, त्याला वाफवून घ्यायचं, म्हणजे त्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आवळ्याला. घालून घ्यायचं याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. अर्धा कपाच्या पेक्षा थोडंसं पाणी टाकलेलं आपण. हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्याला एक 10 ते 15 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं याच्यामध्ये. म्हणजे गुळाला त्याचं पाणी सुटतं. त्या गुळाच्या पाण्यामध्येच आवळा पूर्णपणे व्यवस्थित शिजला जातो. एक 10-15 मिनिटं आपण शिजून घेऊयात. गुळाच्याच पाण्यामध्ये शिजून जाईल. गॅस हा बारीक ठेवायचा आहे, नाहीतर आवळा खाली लागला जाईल. गुळाला पाणी सुटलंय आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित आवळा हा शिजेल. गुळाला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गुळाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे गुळाच्याच पाकामध्ये तो जो आवळा आहे तो व्यवस्थित शिजला जातो. थोडंसं चिमूटभर आपण मीठ घालूया. चिमूटभरच घालायचं आहे मीठ, फक्त नावाला थोडंसं. गुळाच्या पाण्यामध्ये आवळा आपला एकदम छान शिजतोय.
दर 2-3 मिनिटाला आपण हे हलवत राहायचं, नाहीतर बारीक गॅस करून, नाहीतर खाली आवळा आणि तो जो आपला गुळाचा पाक आहे तो खाली चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे ते सारखे 2-3 मिनिटाला हलवत राहायचं. आपला मोर आवळा तयार होत आलेला आहे. तो एकदम घट्ट नाही करायचा, पाकातच थोड्याशा पाकामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे तो त्या पाकामध्ये पूर्णपणे मुरतो. आणि हा मोर आवळा म्हणजे एक प्रकारचा आपला जामच झाला, आवळ्याचा जाम. तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, किंवा तुम्ही चपातीला लावून रोल करून खाऊ शकता, किंवा तुम्ही नुसतंही खाऊ शकता. आता आपण याचा गॅस बंद करूयात. आणि हा जरासा गार झाला की मग आपण हा मस्त एका काचेच्या स्वच्छ कोरड्या अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे. आता हा गार झाला की आपण बॉटलमध्ये भरून ठेवूया. आणि हा बरेच महिनाभर टिकतो हा मोर आवळा. जेवढा हा मुरतो, जेवढा हा जुना होतो, तो तेवढा जास्त पौष्टिक होतो.